याचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो, कुणाचा मन दुखेल, कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. हॅलो. हॅलो. अरे लेका, मित्र आहे म्हणून बोलाय आलोय. ते काय मोबाईलमध्येच गुंगायस की तू? अरे ते मोबाईल किती मोबाईल बघतोस रे? अरे मित्र आहे, किती बी झाला जीवाभावाचा मित्र आहे मी तुझा. अरे बघ की इकडं. अरे मी कुणाशी बोलालोय? तुझ्याशी बोलालोय. जातो मी, एवढी किंमत नाही. अरे ते मोबाईलमध्ये लक्ष गेलं का नाही? त्या मोबाईलमध्ये लक्ष राहते माझं. अरे या मोबाईलमुळे नाही डोकं फिरते. काय काय भानगडे असतात त्या तुला माहित आहे काय? बघत जाऊन गोष्टी उगच ते आहे की नाही खोळव करून टाकते. अरे खरं आहे तुझं. अरे बारकी पोरं सुद्धा इने बिघडल्यात. ते नुसता अभ्यास सोडून ते मोबाईलच बघत बसतात. म्हणून म्हणतोय मोबाईल बघायचं नाही. मोबाईल माणसाला माणसातनं लांब करतोय. अरे तेच सांगतोय मी. मोबाईल मध्ये काय चांगलं आहे की नाही तेवढं घ्यावं आणि काय वाईट आहे की नाही ते सोडून द्यावं. अरे शिरपा, वांगी विकाय गेलतास म्हण तू, बक्कळ पैसा आला असेल मग. कसला बक्कळ पैसा मर्दा? ती पाटी 200 रुपयाला ऐकलो आणि मर्दा पदरचं पैसे 200 घालून पोरगीला खेळायचं बूट आणलो. अरे चप्पल बूट काचेच्या दुकानात बसून निघतात आणि शेतकऱ्याचा माल मर्दा गटरीच्या कडेला बसून विकायची पाळी त्या. अरे त्या दारूच्या दुकानात लाईन मध्ये उभारून तो दारू दुकानवाला जेवढं म्हणेल तेवढे पैसे द्यायला लागते. तो दूधवाला आपल्या घरापाशी येऊन दूध देतोय तरी पण त्याला त्याची किंमत नाही. अरे बाबा हे सगळे राजकारण आहे रे. अरे रफिक, तू गाणं म्हणतोस ना? ह्यावरनं सगळ्यावरनं एक गाणं लिहू की. असं म्हणतोस? हा मग टाळ ऐके. हे घे ठेका, चालू करतो लगेच. अरे येड्या, तालात वाजव. कसला कलाकार रे तू? ठेक्यात वाजव की जरा. हा, उगाच म्हणायचं नाही मी कलाकार. अशी कलाकार होत नाही. ठेक्यात वाजव. मी पण गाणं म्हणतो ठेक्यात. असं म्हणतोस? हा घे मग म्हण. बरं ये किरण इकडे बाजूला. चल घे. आम्ही सौंदडी आम्ही धमाल सौंदडी आमचं बगावा सौंदड लई भारी आमची सौंदडी. आम्ही सौंदडी आम्ही धमालचं सौंदडी आमचा गावा सौंदड लय भारी आमचं सौंदडी. आमचा देश कृषी प्रधान तरी शेतकरी हैराण तेवढी मोलानं इतकोय दान हसला येऊन घेतोय जान. आम्ही सौंदडी आम्ही धमालचं सौंदडी आमचा गावा सौंदड लय भारी आमचं सौंदडी. अरे 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 वाचवा. अरे मला कुत्रा मारायला लागले माझ्या. वाचवा. मग एवढं काय घाबरलाय? कोणाला कुत्र होतं ते बघतो त्याला मी आता. थांब. अरे त्याला दम लागलाय, त्याच्याकडे जरा बघा की. कोणाला कुत्र होतं रे? अरे ते दामू अण्णाचं रे कुत्र भुकत होतं. मारी एवढे कुत्र आणि त्याला भेलाय तू. अरे तू हत्तीवानी आणि त्या कुत्र्याचं पिल्लू एवढे आणि त्याला घाबरून आलं. कुत्र नुसता भुकते, धावत नाही ते. अरे त्याचा मालक नव्हता का तिथं? त्याला सांगायचं नव्हे? अरे तो हाड म्हणायचं सोडून उलटा हसायला लागलाय तो. हसणारच. कुत्र भुकतंय म्हणून त्याला पाळलाय नव्हते ना. अरे त्या कुत्र्याला माहित आहे ते तुकडे टाकणार म्हणून ते भुकते. आता राहून दे. आता ह्याच्यावरनं जरा गाणं म्हण. अरे राजकारणचा विषय नको, कारण सासूच्या चुका काढायच्या नसत्यात. या राजकारणात कुणाची किंमत कोण ठेवत नाहीत. घाण बोलणाऱ्यांना काहीच वाटत नाही आणि निर्लज्जावाने हसत्यात. एवढं बोलून घेण्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं. अरे फुटकडची मला कोण सोडल वय रे? राजकारणात
शिक्षणाची कुठलीच पात्रता लागत नाही, कुठला अनुभवाचा अट लागत नाही. होय, कोण बी उठावं आणि कोणावर बी बोलावं आणि हिरो व्हावं. बर त्यावरनं की नाही सांगतो तुला, ये इकडं जवळ. देशात हजार पक्ष नाही कामावर कुणाच लक्ष, जनतेच करून भक्ष बघत येतोय धोक्याचं साक्ष. आम्ही सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. आत्ताचं राजकारण म्हणजे जाती धर्माचं राजकारण. आत्ताच काहीतरी बोल. साधूवर देऊ नका ध्यान, काला जाती धर्माचं अज्ञान, आंबेडकरांचं घेऊन ज्ञान, उद्भव भारताची मान. आम्ही सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. अरे होय, त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या कार्याचं आणि देशासाठी केलेल्या त्यागाचा सगळं विचार करत नाही. अरे त्यांच्या चप्पलाजवळ उभा राहायची लायकी नाही आहे, ते सुद्धा बोलते या. अरे आमच्या देशासाठी थोरा मोठ्याने केल्यात ते तरी यांना करून दाखवा म्हणाव. अरे कशाचं करतात म्हणलं. शूरवीरांचा आमचा देश, काही लोकांचं आमचं यश, दुश्मनात करून नाश, स्वातंत्र्य केलंय आमचं देश. आम्ही सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. खुद बंदे करीन के शिवा मग माफी मागणं हराम समजता हो. चौली पावलीवाली उठत्यात आणि म्हणतात आम्ही किती भारी आहे, आणि बाकींना किती हलकी समजतात. ऐका आता, जग वेगळे हिचं शिक्षण, आडाण्याला आहे अभिमान, चोरा मोरांचं इथं गुणगान, भ्रष्टाचाराला मिळेल मान. आम्ही सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. अरे भ्रष्टाचार लूटमार कशामुळे झालं? अरे आपल्यामुळेच की मतदान करताना जरा सुद्धा विचार करत नाही. अरे त्या उमेदवाराची पात्रता काय, त्याचं शिक्षण काय, त्याची समाजात किंमत काय. ते काय नाही, पैसे घ्यायचा शिक्का मारायचं, पैसे घ्यायचा शिक्का मारायचं. होय, त्यामुळं फुकट खायचं लोकांना सवय लागल्या. आणि देशाचा विचार राम भरोसे. तर ऐका, बेकाराची बनता माम, पोरगी करते दिनरात काम, बाबा करतो या आराम, आई पैशाला करते राम राम. आम्ही सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. अरे अति हुशार लोक गरिबांना कसे लुटतात ते सांग. अरे ते तर लय मोठं गारण आहे, कुणाचं नाव घ्यायचं नाही. समजने वाले को इशारा काफी है. ऐका गारान, राबून राबून झाली हैराण, रोगराईन होई बेभान, त्याच्या पैशावर ह्यांचं ध्यान. आम्ही सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. अरे थांबा, आपल्याला एकत्र गोळा करण्यासाठी कोण कारणीभूत आहे? अप्पा नगरा. बोलवा त्यांना मग. ओ अप्पा मामा या लवकर. नमस्कार. का बोलवलं का? अहो तुमची ओळख सांगा यांना. असं होय. नमस्कार मंडळी, मी ऑर्केस्ट्रा धमाल उदगावचा मालक, दिग्दर्शक, लेखक अप्पा नदाब. आणि हे सर्व रील करण्यासाठी मी या पोरांची मदत घेतली आहे आणि त्यामुळं मला खूप आनंद होत आहे. आणि माझं गाव जिल्ह्यात उदगाव नगरी, वसे कृष्ण माईच्या तिरी, देव आमचा जो किशोरी, सुखा समाधान आमचीच सारी. सोंगडी सोंगडी आम्ही धमाचं सोंगडी, आमचा गावा सोंगड्या लय भारी आमची सोंगडी. सोंगडी
सौंदडी आम्ही धामाचं सौंदडी आमचं बघावा सौंदड लई भारी आम्ही सौंदडी आम्ही सौंदडी सौंदडी आम्ही धर्माचं सौंदडी आमचा बघावा सौंदड लई भारी आमची सौंदडी. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार अप्पा मामा. का बोलवलं सा यांना उचला